नमस्कार बालमित्रांनो, चला तर तयार व्हा आजच्या नवीन प्रश्नासाठी। आजचा प्रश्न आहे वेन आकृती संबंधी। चला तर प्रश्न बघूया। बाजूच्या वेन आकृतीत वेगवेगळ्या भाज्या आवडणाऱ्यांची संख्या दिली आहे, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। आकृती बघूया। आकृती दिलेली आहे आणि 3 प्रकारच्या भाज्या आपल्याला दिलेल्या आहेत, बटाटे, गाजर आणि मुळा। तर आता बघूया, आता आपण त्याचं विश्लेषण करूया। तर 6 हा जो अंक आहे यातील लोकांना फक्त बटाटे आवडतात। 8 हा जो अंक आहे यातील लोकांना मुळा आवडतो। त्यानंतर गाजर आवडते का? नाही, बटाटे आवडतात। तर मग 8 हा जो अंक आहे यातील लोकांना मुळा आवडतो आणि बटाटे आवडतात। त्यानंतर 5 हा जो अंक आहे यातील लोकांना गाजर आवडते, मुळा आवडतो आणि बटाटे आवडतात। म्हणजे 5 हा जो अंक आहे त्यातील लोकांना मुळाही आवडतात, बटाटेही आवडतात आणि गाजरही आवडते। त्यानंतर 4 हा जो अंक आहे यातील लोकांना फक्त मुळा आवडतो। त्यानंतर 2 हा जो अंक आहे यातील लोकांना मुळा आवडतो, गाजर आवडते, बटाटे आवडतात का? नाही, म्हणजे बटाटे 2 हा जो अंक आहे यातील लोकांना फक्त मुळा आणि गाजर, मुळा व गाजर ह्या 2च भाज्या आवडतात। त्यानंतर 3 हा जो अंक आहे यातील लोकांना मुळा आवडतो का? नाही, बटाटे आवडतात का? नाही, गाजर आवडतात का? हो, म्हणजे 3 हा जो अंक आहे यातील लोकांना फक्त गाजर आवडते। तर मग बघूया, वळूया आपल्या प्रश्नाकडे। आपला पहिला प्रश्न दिलेला आहे, मुळा व गाजर आवडणाऱ्यांची संख्या किती? तर आता आपल्याला बटाटे आवडणाऱ्यांची संख्या विचारलेली आहे का? नाही, आपल्याला फक्त मुळा व गाजर आवडणाऱ्यांची संख्या विचारलेली आहे। तर मग आता मुळा आणि गाजर, फक्त अशी किती लोक आहेत की ज्यांना मुळा आणि गाजरच आवडतात? मग आता तुम्ही म्हणाल, आता इथे जो आहे 5 हा जो अंक आहे यातील लोकांना बघा, मुळाही आवडतो, बटाटेही आवडतात आणि गाजरही आवडतो। पण आता आपण 5 लिहू शकतो का? नाही, तर का? आपल्याला फक्त मुळा आणि गाजर ज्यांना आवडते त्याच लोकांची संख्या आपल्याला लिहायची आहे। तर आता बघूया आपण मुळा। आता मुळा कोणाला आवडतो? 4 हा जो अंक आहे, म्हणजे 4 अंक जो आहे त्यातील लोकांना मुळा आवडतो आणि गाजर हा जो आहे तर 7 म्हणजे 7 त्यातील, म्हणजे गाजर 7 म्हणजे 4 आणि 3। आता तुम्ही म्हणाल की 7 लोकांना काय आहे? मुळा आणि गाजर आवडतं, बरोबर? तर आपल्याला त्यांनी फक्त विचारलेलं आहे का की फक्त मुळा खाणाऱ्यांची संख्या किंवा फक्त गाजर खाणाऱ्यांची संख्या? नाही, तर आपल्याला दोन्हीही आवडणाऱ्यांची संख्या, मग आपल्याला दोन्हीही, ज्यांना दोन्हीही भाज्या आवडतात अशी संख्या आपल्याला लिहायची आहे। तर ती संख्या कोणती आहे बघूया। आता जर आपण बघितलं तर 2 हा जो अंक आहे यातील लोकांना बघूया आपण, गाजरही आवडतात आणि मुळाही आवडतो, म्हणून आपलं उत्तर जे असणार आहे ते 2, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया, फक्त एकच भाजी आवडणाऱ्यांची संख्या किती? म्हणजे एकच भाजी, म्हणजे अशा संख्या आपल्याला लिहायच्या आहेत की ज्यांना फक्त एकच भाजी आवडते। जर आपण आकृती बघितली तर 6 हा जो अंक आहे त्यातील लोकांना फक्त बटाटे आवडतात। 3 हा जो अंक आहे त्यातील लोकांना फक्त गाजर आवडतं आणि 4 हा जो अंक आहे त्यातील लोकांना मुळा आवडतो। तर मग आता ॲडिशन जर केली, 6 + 3 + 4, तर 6 3 9 9 आणि 4 13, म्हणजे 13 लोकांना जे आहे त्यांना फक्त एकच भाजी आवडते।